कमॉन, बोर्ड दिसतोय सगळ्यांना? आवाज येतोय? Yes, sir. हो सर. Yes, sir. ओके. आता आपण आज शिकणार आहोत ओव्हरी बद्दल. ओव्हरी जर तुम्ही पाहिली तर या ओव्हरी मध्ये आपण एक अडल्ट फिमेलची ओव्हरी बघतोय. याच्यामध्ये प्रॉपर सगळी डेव्हलपमेंट झालेली आहे. इथं तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन, at the time of fertilization, Sir, blur काय झालं? दिसतंय. Blur तुझ्या एंडला दिसतंय. प्रॉब्लेम, तुझ्या एंडला प्रॉब्लेम आहे पार्थ. तर अर्ली स्टेज मध्ये काय होतं ते नीट समजून घे. लेट्स से की फर्टिलायझेशन व्हायचंय. फर्टिलायझेशनच्या वेळेला एक एक्स क्रोमोझोम फ्रॉम मेल एक्स क्रोमोझोम आणि इथं बाय डिफॉल्ट एक जे असतात सगळे एक्स असतात. दिस इज फिमेल. हे फर्टिलायझेशन झालं आणि आता काय होईल? आता दोन्ही एक्स क्रोमोझोम असलेला काय तयार झाला? झायगोट. आता झायगोट जेव्हा एक्स क्रोमोझोमचा झाला याचा अर्थ काय काय फॉर्म होणार आहे? या झायगोट पासून काय फॉर्म होणार आहे? फिमेल बेबी तयार होणार. Female. बरोबर आहे ना? काय तयार होणार आहे? फिमेल बेबी तयार होणार आहे. या फिमेल बेबीच्या लाईफ मध्ये, या फिमेल बेबी मध्ये प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ओव्हरी किंवा प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेटिक सेल्स जे असतात त्या अर्ली स्टार्ट लाईफ म्हणजे एम्ब्रियॉनिक लाईफ मध्ये स्टार्ट होतात आणि इट स्टार्ट अराउंड 12th वीक. पासूनच सुरुवात होऊन जाते. फिमेल आहे, नेचरने जसं एक्स क्रोमोझोम, दोन्ही एक्स क्रोमोझोम फ्यूज झाले आणि झायगोट फॉर्मेशन झालं तशीच ही प्रोसेस ट्रिगर केली गेली. ही प्रोसेस जी आहे बाळांनो ही ट्रिगर केली गेली आणि ही ट्रिगर केल्यानंतर त्या वेळेपासूनच ओव्हरीचं फॉर्मेशन तयार झालं. ओव्हरी फॉर्म व्हायला तयार झाली. आता ही जी ओव्हरी फॉर्म व्हायला तयार झालेली आहे तर या ठिकाणी या ओव्हरी मध्ये आता इथे हे जे नॉर्मल स्ट्रक्चर आहे, हिचं साईज लिहिलेली मी, हिचं वेट कमी असतं. टेस्टिस जवळजवळ एक टेस्टिस 14 ग्रॅमची असते. ही त्या मानाने 5-6 ग्रॅमच्या आसपास असते त्याच्यापेक्षा. आता या ठिकाणी ही जी ओव्हरी आहे या ओव्हरीच्या बाहेरच्या कव्हरिंगला आपण म्हणतो जर्मिनल एपिथेलियम. तिला आपण काय म्हणतो बाळांनो? जर्मिनल एपिथेलियम. समजा हा जो पोर्शन आहे इथून जिथून ब्लड वेसल्स वगैरे एंटर करतात, आपल्याला माहिती आहे की कुठलीही ग्लँड असेल, कारण ओव्हरी इट इज ऑल्सो ऍक्ट्स एज अ ग्लँड, कारण याच्यात सगळे हॉर्मोन्स वगैरे तर इट इज एंडोक्राइन ग्लँड. तर याच्या आतल्या भागात हा जो सगळ्यात बाहेरचा जो लेअर असेल जो सेल्सनी बनलेला असेल याला पूर्वी सायंटिस्ट लोकांनी नाव देऊन ठेवलेलं आहे जर्मिनल एपिथेलियम. नंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण नाव तर दिलं पण हे नाव काही बरोबर नाहीये, याला नाव द्यायला पाहिजे. आता त्यांनी रिसेंट नाव दिलेलं याला आपल्या टेक्स्टबुक नुसार याचं नाव जर्मिनल एपिथेलियम आहे. कारण त्यांना असं वाटत होतं तोपर्यंत की याच्या मधनं या सेल्सच्या या लेअर मधनं इथे या ज्या फॉलिकल्स वगैरे जे फिमेलच्या बॉडीमध्ये जे पुढे जाऊन एक बनणार आहे किंवा ज्याला आपण ऍक्च्युअली इथं एक बनतच नाही, सेकंडरी ओसाइट बनणार आहेत, ते इथूनच जनरेट होतात असं त्यांना वाटत होतं. पण जेव्हा रिसर्च स्कॉलर्सने खूप चांगल्या पद्धतीने रिसर्च केलं बाळांनो, तेव्हा रिसर्च केल्यानंतर
रिसर्च केल्यानंतर दे गॉट आयडिया, त्यांच्या लक्षात आलं की आपण जे सांगतोय ते चुकीचं आहे. मग त्यांना हे लक्षात केलं, याचा शोध घ्यायला सुरुवात केली की हे आले कुठून. तर यांचा शोध घेतल्यानंतर त्यांना लक्षात आलं की दे ट्रान्सफर्ड फ्रॉम योक सॅक. जसं मी मागे बोललो होतो बघा, स्पर्मॅटोगोनिया जसं योक सॅक मधून, आता पुढे गेल्यावर योक सॅक शिकवणार मी, तर योक सॅक मधून जसं स्पर्मॅटोगोनिया आल्या होत्या टेस्टिस मधून, म्हणजे याचं ओरिजिन जे आहे, इथे ज्या उगोनियम असतील इथे स्पर्मॅटोगोनियम होते, इथे उगोनियम आहेत. तर हे उगोनियम ट्रान्सफर केले गेले, ट्रान्सपोर्ट केले गेले कुठून, योक सॅक. ही गोष्ट लक्षात असू द्या, ही इम्पॉर्टंट पार्ट आहे. दिस फॅक्ट हॅज बीन मेन्शन्ड इन अवर टेक्स्ट बुक ऑल्सो. तर यांचं म्हणजे याचं काय आहे, यांचं ओरिजिन कसं आहे, उगोनियम आर एक्स्ट्रा एम्ब्रियोनल इन ओरिजिन. एम्ब्रियो मधनं नाही तयार झाले, त्या योक सॅक मधनं आलेले आहेत. योक सॅक मधून इथे उगोनिया आलेले आहेत. तर ह्या ज्या उगोनिया आहेत बाळांनो, यांचा जन्म बाहेरून झालेला आहे. तोपर्यंत मान्यता काय होती, याला जर्मिनल एपिथेलियम नाव देतो की तोपर्यंत असं मानत होते सायंटिस्ट लोक की हा जो सगळ्यात वरचा जो लेअर आहे या ओव्हरीचा, याच्यापासूनच यांचं प्रोडक्शन होत असतं आणि इथूनच कंटिन्युअसली फॉर्म होत असतं. जसं जसं रिसर्च पुढे पुढे गेलं तेव्हा ही फॅक्ट लक्षात आलेली आहे. तर आय थिंक इट इज अब्सोल्युटली क्लिअर नाव. द प्रेझेंट नेम ऑफ दिस लेअर इज सरफेस एपिथेलियम. याला आता काय नाव दिलं गेलेलं आहे, सरफेस एपिथेलियम. ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया. आता ही जी ओव्हरी आहे, ही ओव्हरी तयार तेव्हापासूनच 12th वीक पासूनच ही डेव्हलप व्हायला सुरुवात होते. असं समजून घ्या तुम्ही की तेव्हापासूनच काही डॉक्टर्स जे असतात, जे याचे एक्सपर्ट्स असतात अल्ट्रासाऊंडचे, सोनोग्राफीचे, ते इथेच ह्याच लेवलला कुठेतरी याच्या आधीच्याच लेवलला ते फाइंड आउट करतात. कारण अर्ली स्ट्रक्चर काही डेव्हलप होतात, त्याच्यावरनं कळून जातात त्यांना की वास्तविक सोनोग्राफी जी होती, अल्ट्रासोनोग्राफी जी होती, तिचा उपयोग काय केला पाहिजे होता, की काही डिफॉर्मिटीज आहेत का, काही प्रॉब्लेम आहे की त्या फिमेल बेबीमध्ये, ते याचा शोध घेण्यासाठी अल्ट्रासाऊंडचा किंवा अल्ट्रासोनोग्राफीचा शोध लागलेला आहे. पण आता दुर्भाग्य आपल्या मानव जातीचं की त्यांनी दुसऱ्या कामासाठी याचा उपयोग केला आणि त्यांना कळलं की अरे असं असं स्ट्रक्चर डेव्हलप झालं की हे स्ट्रक्चर पुढे जाऊन फिमेल बेबीमध्ये कन्वर्ट होतं. त्यांनी ते सगळं स्टोअर केलं, त्याचा स्टडी केला आणि दुर्दैवाने काही डॉक्टर याच्यात पैशांसाठी इन्व्हॉल्व्ह झाले आणि ते याच्या आत अबॉर्ट करून टाकायला फिमेल बेबीला. तर हा एक सोशल इश्यू आहे, सोशल स्टिग्मा आहे, सोशल प्रॉब्लेम आहे. त्या अँगलने तुमच्या डोक्यात राहू द्या की इथूनच त्यांना कळून जातं की हे स्ट्रक्चर XYZ, आता किती 12 वीकचा एम्ब्रिओ अतिशय छोटा असतो, तेव्हाच कळून जातं की याचं हे स्ट्रक्चर जे दिसतंय आम्हाला सोनोग्राफी म्हणजे ते पुढे जाऊन काय बनणार आहे, ओव्हरी बनणार आहे. त्यामुळे त्याला अबॉर्ट केलं जातं. त्याचं कारण आहे सोशलच आहे. त्याचं कारण सोशल असं आहे की हुंडा हा त्याच्या मागचं मोठं कारण आहे आणि मुलगी जन्माला येणं हे अजूनही बऱ्याचशा घरांमध्ये चांगलं मानलं जात नाही. दुर्दैव आहे आपल्या देशाचं. मानव समाज जो आहे, जसा सभ्यता जशी प्रगती करतो तसे काही काही वाईट गोष्टी पण त्याच्यात येतात. तर तो पार्ट आपण जाऊ देऊ. आपण ओव्हरी बद्दल बोलतोय. ओव्हरीज जे असतात या नंबरने 2 असतात. यांच्याबद्दल काल आपण बोलत होतो. या ज्या ओव्हरीज आहेत बाळांनो, ह्या कुठे प्रेझेंट आहेत, 1 ऑन आयदर. आता ऍक्च्युअली मी असं दरवेळेला काढतो. आपल्या NCERT पण अशीच इमेज दिलेली आहे, आपल्या स्टेट बोर्डने पण अशीच इमेज दिलेली आहे. तुम्ही काल काढलेली ही जी इमेज अशी दिलेली बघा. हा जो पूर्ण पार्ट आहे, ह्या पूर्ण पार्टला आपण म्हणतो लाईक स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड एज इनफंडिब्युलम. याला काय म्हणतो बाळांनो, इनफंडिब्युलम. याच्यामध्ये अँप्युला येईल, याच्यामध्ये फिम्ब्री येतील. हा जो संपूर्ण पार्ट आहे, याच्यातला काही पार्ट या फॅलोपियन ट्यूबचा येईल. तर आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथून ह्या साईडला इथे एक ओव्हरी असेल आणि दुसरी जी ओव्हरी आहे ती
दुसरी जी ओरी आहे ती या साईडला. म्हणजे वन ओरी इज प्रेझेंट ऑन आयदर साईड. पण ऍक्च्युअली जर तुम्ही ओरी बघायला गेले तर ओरी अशी असते. समजा जर मला कोणी ऍक्च्युअली दाखवायला सांगितलं तर ही अशी वरती जाऊन इथे इथून ही अशी गेलेली असते, अशी इथे ओरी असते. आणि याच्यामध्ये एक लिगामेंट असतं ज्याला मी काल बोललो होतो मेझोव्हेरियम आणि ओव्हॅरियन लिगामेंट. याला ब्रॉड लिगामेंटने पण पकडून ठेवलेलं. लिगामेंट शब्दाचा अर्थ होतो इट इज द टिश्यू विच कंटेन्स द विच इज इट इज मेड अप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, आणि ज्याने ह्या युटेरसला धरून ठेवलेलं आहे, ओव्हरीजला धरून ठेवलेलं आहे, संपूर्ण स्ट्रक्चर ज्याने धरून ठेवलेलं आहे. हे स्ट्रक्चर्स जे तयार आहेत, हे जे लिगामेंट्स असतात बाळांनो, हे सगळे पेरिटोनियम पासून तयार झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे पोटातले सगळे ऑर्गन्स एका बॅग लाईक स्ट्रक्चर मध्ये ठेवलेले आहेत and that is covered by a membrane. That membrane is called as peritoneum. त्या पेरिटोनियमचंच एक्सटेन्शन इथे सगळं. तर आय होप तुम्हाला आता हे क्लिअर होत आहे. आता या ठिकाणी प्रोसेस ऑफ oogenesis जे आहे, प्रोसेस ऑफ oogenesis, आता मेल्स मध्ये आणि फिमेल्स मध्ये एक बेसिक फरक आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा. मेल्स मध्ये बाळांनो प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस स्टार्ट्स ॲट प्युबर्टी. ही गोष्ट एकदम पक्की आमच्या डोक्यात आम्ही बसवून घ्यायची. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म, ज्याला आपण म्हणतो स्पर्मॅटोजेनेसिस, स्टार्ट्स ॲट प्युबर्टी. जोपर्यंत मुलगा वयात येत नाही तोपर्यंत प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस होत नाही. तोपर्यंत प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस होत नाही. त्या ज्या जर्म सेल्स असतात त्या तशाच राहतात. त्या जर्म सेल्स किंवा ज्यांना आपण स्पर्मॅटोगोनिया म्हणतो, त्या स्पर्मॅटोगोनिया तोपर्यंत तशाच राहतात, कारण तोपर्यंत गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन अँटेरियर पिट्युटरी. जोरात बोला ना थोडं. थोडस जोरात बोला ना. बर, आवाज वाढवून घे ना बेटा गायत्री. मी फुल आवाज, आवाज कमी येतोय का मुलांना? नाही. हॅलो, नाही सर. क्लिअर आहे सर. आवाज कमी येतोय? क्लिअर आहे. स्पर्मॅटोजेनेसिसची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट कधी होते? प्युबर्टी मध्ये, मेल्स मध्ये. आणि प्युबर्टीचं एज किती असतं? 12 to 15 इयर्स. कंट्री टू कंट्री, एन्व्हायरमेंट टू एन्व्हायरमेंट व्हेरी करतं. स्पर्मॅटोजेनेसिस करण्यासाठी सेल्स कोणत्या भाग घेतात? स्पर्मॅटोगोनिया. आणि स्पर्मॅटोगोनिया पासून प्रायमरी स्पर्मॅटोसाइट अंडरगोज into it divides and forms secondary spermatocyte. secondary spermatocyte नंतर स्पर्मॅटिड्स तयार होतात. स्पर्मॅटिड्स नंतर डेव्हलप होतात स्पर्म्स मध्ये. ही प्रोसेस आपल्याला कम्प्लीट पार्ट आहे किंवा माहिती आहे. आता ही प्रोसेस या ठिकाणी एक्झॅक्टली बघा किती अपोजिट आहे, इथे नीट लक्ष द्या. आता ही जी oogenesisची जी प्रोसेस आहे बाळांना, आता लेट्स से की त्या ज्या सेल्स होत्या, कोणत्या सेल्स? ज्या योगशॅक मधून आल्या, त्या सेल्सला नाव काय देतोय आपण? नीट लक्ष द्या. त्या सेल्सला नाव काय देतोय? त्या सेल्सला नाव देतोय जर्म सेल्स. त्या ऍक्च्युअली जर्म सेल्स आहेत. आणि त्या ज्या जर्म सेल्स आहेत त्या जर्म सेल्सच आपण त्यांना म्हणणार आहे oogonia. जर्म सेल्स किंवा oogonia जे असतात हे 2n असतात. ही गोष्ट आता तात्पुरतं लक्षात ठेवा. आता मी पहिल्यांदा एक्सप्लेन करतो तुम्हाला की ओव्हरीमध्ये कशा पद्धतीने हे ओव्हरी काय काय प्रकार असतो, ओव्हरी काय कशाला काय म्हणतात हे समजून घ्या. हा जो प्रकार आहे ओव्हरीला धरून ठेवण्यासाठी, सपोज दिस इज ओव्हरी, तर या ओव्हरीला धरून ठेवण्यासाठी जे इथे स्ट्रक्चर असतं याला आपण म्हणतो ओव्हॅरियन लिगामेंट. ओव्हॅरियन लिगामेंट, सर ब्लर दिसतंय थोडं. लिगामेंट, हो सर. सर ब्लर दिसतोय. ब्लर दिसतोय सर. ओव्हॅरियन लिगामेंट, ब्रॉड लिगामेंट आणि मेझोव्हॅरियम. हे 3 स्ट्रक्चर जे असतात हे ओव्हरीला धरून ठेवतात. हे ओव्हरीला धरून ठेवल्यानंतर समजा हे यांनी ओव्हरीला धरून ठेवलं तर ओव्हरी त्याच्या पोझिशनला राहते. आता या ठिकाणी हा जो पोर्शन आहे ज्याच्याने ओव्हरी कनेक्टेड असते एम्ब्रियो
सॉरी युटेरसची ह्या पोर्शन मधून ब्लड व्हेसल्स आत एंट्री करतात. याच्यातनं या पोर्शन मधून जसं आपण पाहिलं तर स्पर्मॅटिक कॉर्ड, तसं ह्या पार्ट मधून काय काय एंटर करतात? ब्लड व्हेसल्स, नर्व्स, त्याच्यानंतर लिम्फॅटिक सर, ते- व्हेसल्स. सर प्रेरणा पवारला ऍड करा ना. हो. काय काय एंटर करतात बाळांनो? एंटर करतात ब्लड व्हेसल्स, नर्व्स, आणि लिम्फॅटिक व्हेसल्स याच्यात एंट्री करतात. याचा जो मधला पार्ट असतो, इथून ते इथपर्यंतचा जो पार्ट असतो, ह्या पार्टला आपण म्हणतो बेटा ओव्हॅरियन स्ट्रोमा. काय म्हणतो याला? ओव्हॅरियन स्ट्रोमा. या स्ट्रोमा मध्ये 2 पार्ट असतात. मधला जो पार्ट असतो तो व्हिडिओ पॉज बाहेरचा झाली जो पार्ट सर. असतो तो डेन्स. नाही सर, बाहेरचा झाली जो- पॉज. नाही सर बाहेरचा जो पार्ट असतो हा जो आउटर पार्ट असतो, सर आउटर पार्ट जो असतो. येस, तुम्ही बोलून घ्या मग मी बोलतो. चला सांगा, बोला पटकन आता. ओके सर सगळं. नाही, कोण बोला आता? एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, जर व्हिडिओ पॉज झाला असेल तर तुमच्या एंडला आधी चेक करत जा. जर व्हिडिओ पॉज झाला तर याचा अर्थ सगळ्यांचा पॉज झाला पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुम्ही जसं प्रत्येक मिनिटाला डिस्टर्ब केलं तर कसं चालेल बाळांनो? हा जो इथून ते इथपर्यंतचा जो पार्ट आहे किंवा इथून ते इथपर्यंतचा जो पार्ट आहे, या कम्प्लीट पार्टला काय नाव दिलं आपण? ओव्हॅरियन स्ट्रोमा. ओव्हॅरियन स्ट्रोमाच्या बाहेरच्या बाजूला, इथं बाहेरच्या बाजूला जो असेल, हे आता आपण पाहिलं होतं मागच्या स्ट्रक्चर मध्ये, दिस इज जर्मिनल एपिथेलियम. आपण नाव बदलणार नाही, आपल्याला जरी डोक्यात येत तरी सुद्धा. तर हा बाहेरचा पार्ट असेल, दॅट इज जर्मिनल एपिथेलियम. आणि हा जो पार्ट आहे, हा जो साईडला दिसतो, इट इज अ ग्लँड. ओव्हॅरियन ही सुद्धा काय आहे? एक प्रकार ओव्हरी ऑल्सो आहे, एंडोक्राइन ग्लँड आहे. आणि याच्यामुळे काय होईल बेटा, इथं सुद्धा बाहेरच्या बाजूला काय असेल? आउटर साईडला, आउटर पार्ट ऑफ ओव्हॅरियन स्ट्रोमा इज कॉर्टेक्स. आणि इनर जो असेल हा असेल आउटर कॉर्टेक्स, आणि इनर काय असेल? मेड्युला. म्हणजे ओव्हरीचे 2 पार्ट पाहिले. टोटल ओव्हरीच्या पार्टला आपण नाव देतो ओव्हॅरियन स्ट्रोमा. ओव्हॅरियन स्ट्रोमा जो आहे, मधला जो पार्ट आहे हा लूज कनेक्टिव्ह टिश्यूचा आहे. आतला जो पार्ट आहे हा लूज कनेक्टिव्ह टिश्यूचा आहे, ज्याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स आहेत, ज्याच्यामध्ये नर्व्स आहेत, ज्याच्यामध्ये लिम्फॅटिक व्हेसल्स आहेत. हा लूज कनेक्टिव्ह टिश्यूचा पार्ट आहे. बाहेरचा जो पार्ट आहे तो कम्पॅरेटिव्हली कॉम्पॅक्ट आहे आणि त्याचं नाव देतोय आपण कॉर्टेक्स. म्हणजे ओव्हरीचे 2 पार्ट झाले. बाहेरचा पार्ट, आउटर बॉर्डर कडचा जो पार्ट आहे, दॅट इज कॉर्टेक्स, आणि इनर सेंट्रल पार्ट इज कॉल्ड एज मेडुला. ही गोष्ट सगळ्यांना क्लिअर? हो. एकदम क्लिअर झाली. आता या ठिकाणी जे आम्ही मगाशी बोललो होतो, ते सगळ्या जर्म सेल जे असतात त्या योक सॅक मधून इथे आणल्या जातात या. आणि या ठिकाणी फिमेल बेबीच्या बॉडीमध्ये पहिल्या 6 ते 7 महिन्यामध्ये, 6 to 7 months ऑफ द लाईफ, अर्ली लाईफ, बरोबर, एम्ब्रियॉनिक लाईफ मध्ये, लिसन व्हेरी केअरफुली, 6 to 7 months पर्यंत इथे या ज्या सेल्स असतात, फिमेल एम्ब्रियो मध्ये काय ट्रान्सपोर्ट केल्या गेल्या? जर्म सेल्स और स्टेम सेल्स, और जर्म सेल्सलाच आपण स्टेम सेल पण म्हणू शकतो. या स्टेम सेल्स इथे आणल्या गेल्या. कुठे? ओव्हरीमध्ये. ओव्हरी, अर्ली ओव्हरी जी होती, एकदम मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर, स्मॉलर स्ट्रक्चर असेल. आता या ठिकाणी या सेल्स आणल्या गेल्या. या सेल्स काय होत्या? उगोनिया होत्या. उगोनियम सिंग्युलर, प्लुरल उगोनिया. या ज्या उगोनिया होत्या ह्या कशा आहेत बेटा? डिप्लॉइड आहेत.
यांनी काय केलं बेटा, यांनी कंटिन्युअसली मायटॉसिस केलं. काय केलं? मायटॉसिस. आणि मायटॉसिस करून 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 किती मायटॉसिस केलं असेल तर प्रत्येक सेल डिवाइड होत गेली आणि यांनी लाखोंच्या संख्येमध्ये म्हणजे 2 to 4 मिलियन, इथे खूप डिटेल हिस्ट्री दिलेली आहे की 7 मिलियन होतात, मग 4 मिलियन होतात, हे सगळं आपल्याला लक्षात नाही ठेवायचं. आपल्याला काय लक्षात ठेवायचं की 7th मंथ पर्यंत इथे काय होतं की इतकी डेव्हलपमेंट होऊन जाते. इथे सुरुवातीला काही 12th वीक पासून या आलेल्या असतात पण त्याच्यानंतर कंटिन्युअसली काय करतात? मायटॉसिस करतात. आणि मायटॉसिस करून 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 बाय द एज ऑफ 7th मंथ ऑफ एम्ब्रियॉनिक लाईफ, 7th मंथ ऑफ एम्ब्रियॉनिक लाईफ यांचा नंबर होऊन जातो 2 to 4 मिलियन. आणि 2 to 4 मिलियन पर्यंत हा नंबर पोचत 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 अशी अवस्था येते बाळांनो. इतक्या जबरदस्त प्रमाणात त्यांची डेव्हलपमेंट झालेली असते की त्याच्यानंतर मात्र बर्थ नंतर एकही नवीन उगोनियम बनत नाही. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्यांचं जे एनसीईआरटीने जे दिलेले स्टेटमेंट्स आहेत ते ऍज इट इज स्टेटमेंट तुम्हाला एक 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 करून सांगणार आहे. आता एनसीईआरटीने काय म्हटलेलं आहे नीट लक्षात द्या. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मॅच्युअर फिमेल गॅमेट इज कॉल्ड ॲज oogenesis, which is markedly different from spermatogenesis. Oogenesis initiates during life of the stage with a couple of million of gametes during the embryonic development stage when embryonic development stage when the couple of million of gametes, mother cells, oogonia are formed within the fetal ovary. No more oogonia are formed and added after birth. महत्वाचं स्टेटमेंट आहे. बर्थ नंतर कधीही नवीन, आपल्या इथं क्लिअर कट 2 मिलियन दिलेलं आहे, आपण क्लिअर कट 2 मिलियन लिहिलं एनसीईआरटी मधलं ऍज इट इज स्टेटमेंट, तरी लक्षात तरी ठेवलं तरी चालेल. तर इथं 2 मिलियन बर्थच्या आधीच तयार झालेले आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता त्यावेळेला जे बनलेले आहेत त्यावेळेपासून जे बनलेले आहेत याच्यानंतर या इथे फिमेल हे जे उगोनिया आहेत या उगोनियामध्ये काय होतं बाळांनो, या उगोनियामध्ये जे ऍक्च्युअली भाग घेतील त्यांना आपण म्हणतो प्रायमरी oocyte. जसं सेम आपण स्पर्मॅटोसाइट पाहिलं होतं तसंच यांच्यातले जे उगोनिया डेव्हलप होऊन डायरेक्ट याच्यात भाग घ्यायचा आहे ज्यांना oogenesis मध्ये, त्यांना आपण काय नाव दिलं? प्रायमरी oocyte. हे जे प्रायमरी oocyte आहेत हे सुद्धा कसे आहेत? डिप्लॉइड आहेत. इथे उगोनिया कसे आहेत? डिप्लॉइड आहेत. उगोनिया पासून काय तयार झाले? प्रायमरी oocyte. आणि हे प्रायमरी oocyte जे असतात हे प्रायमरी oocyte मध्ये, आता हे मी पुसतोय इकडे लक्ष द्या, सगळी प्रोसेस पहिले समजून घ्या मग आपण पुढे पुढे जाऊ. हे जे प्रायमरी oocyte आहेत बाळांनो, हे प्रायमरी oocyte अंडरगो मियोसिस. हे पण फिटल स्टेज मध्ये सुरू झालेलं आहे. हे सुद्धा फिटल स्टेज मध्ये सुरू झालेलं आहे बाळांनो. आता फिटल स्टेज मध्ये काय काय गोष्ट घडली? पहिली गोष्ट ही घडली की फिमेल एम्ब्रिओ मध्ये योक सॅक मधलं जर्म सेल्स आणल्या गेल्या. कुठे टाकल्या गेल्या? ओव्हरीज मध्ये. ओव्हरीज मध्ये त्यांचं नाव काय झालं? उगोनिया. उगोनिया जे होतात त्या उगोनियाने काय केलं? झपाट्याने आपला नंबर वाढवायचा प्रयत्न केला. झपाट्याने नंबर वाढवला. रॅपिडली दे ग्रो इन साइज अँड दे डिवाइड इंटू two cells. That is simple mitosis, and because of which millions of the oogonia किंवा ज्यांना आपण म्हणू प्रायमरी oocytes are formed. या प्रायमरी oocyte मध्ये पुढची जी स्टेप आहे ती पण सुरू झाली, दॅट इज कॉल्ड ॲज मियोसिस. आणि मियोसिस मध्ये असतात मियोसिस 1 आणि मियोसिस 2. हे सगळ्यांना माहिती आहे ना? मियोसिसच्या 2 स्टेप असतात, मियोसिस 1 अँड मियोसिस 2. या ज्या प्रायमरी oocyte होत्या, आता मियोसिस मधल्या सगळ्या स्टेप्स किती मुलांना पाठ आहेत
कमॉन. मियोसिस, मायटोसिस आणि मियोसिस मध्ये एक छोटासा फरक आहे स्टेज वाईज, मियोसिस फर्स्ट आणि मियोसिस सेकंडचा. तर मियोसिस जे मी इथं साईडला लिहितो, मियोसिस जे बाळांनो, या मियोसिस फर्स्ट मध्ये ऍज युजल जसं मायटोसिसच्या 4 स्टेज असतात, याच्यात असेल प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, एनाफेज टेलोफेज, अँड टेलोफेज. बरोबर. मियोसिसच्या आपल्याला 4 स्टेप दिसतात. मियोसिस फर्स्ट मुळे यांना प्रत्येकाला नाव काय देतो? प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट, टेलोफेज फर्स्ट. हे कळलं का? मियोसिस 1 मधल्या प्रत्येक स्टेजच्या शेवटी नाव काय लिहिणार आहे आपण? प्रोफेज 1, मेटाफेज 1, एनाफेज 1, टेलोफेज 1. याच्यानंतर जेव्हा मियोसिस सेकंड होतं, तेव्हा आपण काय नाव देऊ? प्रोफेज सेकंड, 2, प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड, टेलोफेज सेकंड. हे आपल्याला लक्षात ठेवायचं, कारण इट इज ॲज सिमिलर ॲज मायटोसिस. मियोसिस 2 इज सिमिलर टू मायटोसिस. ही गोष्ट आता आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना लक्षात आहे ना ही गोष्ट? हे बेसिक मी सांगतोय बाळांना. खरी रिडक्शनल डिव्हिजन हीच आहे. याच्यानंतर इक्वेशनल डिव्हिजन होते. पहिली जी डिव्हिजन आहे ती कशी आहे बेटा? रिडक्शनल डिव्हिजन आहे. म्हणजे काय? 2n चं n इथे बनतं. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात येत आहे का? बोला. हो सर. कमॉन. सगळ्या मुलांनी सांगा बरं. येस. आता इथे लक्ष द्या. आता इथे काय झालं बाळांनो? मियोसिस फर्स्ट होईल की नाही? सगळ्यात आधी जर मियोसिस आहे तर मियोसिस फर्स्ट होईल. आता इथं बघा, हे जे फिमेल बेबी आहे हे लहानपणापासूनच किती ऍक्टिव्ह आहे. यांनी काय केलं? मियोसिस फर्स्ट केलं आणि मियोसिस फर्स्ट केल्याबरोबर यांनी काय केलं? याने एंट्री केली कशामध्ये? आपल्याला माहिती मियोसिस फर्स्ट मध्ये सगळ्या स्टेप्स आहेत. नीट लक्ष द्या. प्रोफेज फर्स्ट, मग त्याच्यानंतर येईल एनाफेज आणि मग टेलोफेज. प्रोफेज फर्स्ट मध्ये आता याची डिव्हिजन सुरू झाली. प्रोफेज फर्स्ट मध्ये आल्यानंतर या सेल्स मध्ये आता इथे प्रोफेज फर्स्ट ला आल्यानंतर याच्या आपल्याला सब स्टेजेस माहिती आहेत. बोला. लेप्टोटीन, झायगोटीन, पैकाइटीन, एसिटीन और पैकाइटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. या 5 स्टेप असतील. कारण आपल्याला माहिती आहे मियोसिस फर्स्ट इज कॉम्प्लेक्स प्रोसेस. या लेप्टोटीन, झायगोटीन, पैकाइटीन, डिप्लोटीन स्टेजला आल्यानंतर इथे यांना या डिप्लोटीन स्टेज पर्यंत डिवाइड करतात आणि इथे अरेस्ट केलं जातं, रोखलं जातं. येतंय का सगळ्यांच्या लक्षात? शिवम केदारे, हॅलो शिवम, आवाज येतोय तुला? शिवम, आत्ता जॉईन करतोय तू. आता बघा इथं काय झालं? प्रायमरी ओसाइट कशी होती? डिप्लॉइड होती. ही अंडरगो मियोसिस मधल्या प्रोफेज फेज फर्स्ट मध्ये एंट्री करेल, मग मेटाफेज, मग एनाफेज, मग टेलोफेज. तर प्रोफेज फर्स्ट मधल्या लेप्टोटीन, झायगोटीन, पैकाइटीन, डिप्लोटीन स्टेजला आल्याबरोबर हिला अरेस्ट केलं गेलं. म्हणजे ही जी प्रोसेस होती पूर्ण डेव्हलप न होऊ देता इथे स्टॉप केली गेली. इथपर्यंत सगळ्यांना समजलं काय? दिस इज द MCQ, व्हेरी फेवरेट MCQ ऑफ
एक्झामिनर, ही गोष्ट लक्षात आली का सांगा. तर ड्युरिंग एम्ब्रियॉनिक लाईफ मध्ये फिटल स्टेज मध्ये प्रायमरी oocyte as it enters into meiosis first, this meiosis is arrested in डिप्लोटीन स्टेज. इथं पूर्ण डिवाइड होऊ दिलं नाही. आणि आता जी आहे प्रायमरी oocyte आहे, ही प्रायमरी oocyte अजून डिवाइड व्हायची बाकी आहे. पण प्रोसेस कशाची सुरू झालेली आहे, मियोसिसची आहे. ही गोष्ट सगळ्यांना समजली का? Yes. Yes, sir. सगळं कुठे होत आहे? फिटल लाईफ मध्ये होत आहे, एम्ब्रियॉनिक लाईफ मध्ये होत आहे. एका फिमेलच्या बॉडीमध्ये एम्ब्रियॉनिक स्टेजला, या स्टेजला येऊन डिप्लोटीनला अरेस्ट केलं गेलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला क्वेश्चन ज्या वेळेला विचारला जातो, इन विच स्टेज मियोसिस इज अरेस्टेड और मियोसिस इज स्टॉप्ड इन फिमेल बॉडी, तर त्याच्यासाठी एक्झॅक्ट आपल्याला माहित पाहिजे प्रोफेज फर्स्ट ऑफ डिप्लोटीन स्टेज ऑफ मियोसिस फर्स्ट. 3 वर्ड लक्षात ठेवायचे, मियोसिस फर्स्ट, प्रोफेज फर्स्ट आणि डिप्लोटीन स्टेज. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर इथून पुढे आपण जाऊया. अरेस्टेड लिहा, अरेस्टेड, इथे अरेस्ट केली. आता फिमेल ज्या वेळेला बाळांनो जन्माला, याच्यानंतर काय होतं की फिमेल त्या स्टेज पर्यंत आलेली जी फिमेल आहे, जी गर्ल चाइल्ड जे ते जन्माला येते, ती मुलगी जन्माला येते. या मुलीने आधीच भरपूर कारनामे करून ठेवलेले आहेत. या मुलीने तुम्हाला माहिती काय काय कारनामे केले तुम्हाला माहिती, या स्टेज पर्यंत ती आलेली आहे. आता ज्या वेळेला जन्म होतो त्यावेळेला तिच्या ओव्हरीज मध्ये मिलियन्स ऑफ द ओव्होगोनिया असतील. आता हे किंवा ज्याला आपण म्हणू प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स असतील. आता हे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स जे असतात बाळांनो, या प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स साइट्सचं त्याच्यानंतर डिजनरेशन सुरू होतं. डिजनरेशन स्पर्मॅटोसाइट्स. इथून आफ्टर बर्थ काय सुरू होतं? आफ्टर बर्थ काय सुरू होतं बाळांनो? डिजनरेशन. यालाच आपण म्हणतो अट्रेसिया. याला आपण काय वर्ड यूज करतो? अट्रेसिया. इथे ऍट्रिफाईड व्हायला लागतात. ज्या प्रायमरी ज्या स्पर्मॅटोसाइट तयार झालेल्या त्या मिलियन्स मध्ये होत्या, 2 मिलियन्स होत्या, 20 लाख होत्या, त्यांचं डिजनरेशन सुरू होतं. आणि ऍट द टाइम ऑफ प्युबर्टी, only 60 to 80,000 remain. सर बघा किती नंबर कमी. काय झालं बाळा, बोला. सर यू आर रिटन स्पर्मॅटोसाइट्स. असं आहे का? अच्छा, ओके. प्रायमरी oocyte, yes, you are right, thank you. ही गोष्ट लक्षात आली का? फायनलला किती शिल्लक राहतील एकदम शेवटी? Therefore at puberty only 60 to 80,000 प्रायमरी फॉलिकल्स they remain. आता प्रायमरी फॉलिकल्स काय प्रकार असतो तो आपण समजून घेऊ. आता प्रायमरी फॉलिकल्सचा अर्थ असा होतो, या ज्या सेल्स होत्या ना प्रायमरी oocyte, या प्रायमरी oocyteला डिवाइड होऊ दिलं गेलेलं नाहीये. या डिवाइड न होऊ शकलेल्या ज्या सेल्स आहेत बाळांनो, या ज्यांनी मियोसिस अजून व्हायचं बाकी, या सेल्सच्या आजूबाजूला या स्ट्रोमा मधल्या, हा जो स्ट्रोमाचा इनर स्ट्रोमाचा पार्ट आहे, मेड्युलाचा जो पार्ट आहे, त्या स्ट्रोमल पार्ट मधनं या एपिथेलियल सेल्स, समजा ही एक सेल आहे, ही प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे, तर हिच्या आजूबाजूला अशा एक सेल्सचा लेअर तयार होतो, एपिथेलियल सेल्स. जर एपिथेलियल सेल्सचा लेअर तयार झाला असेल
फॉलिकल ह्या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. फॉलिकल मीन्स ए एम्प्टी बॅग लाईक स्ट्रक्चर, त्याला आपण फॉलिकल म्हणतो. या फॉलिकलच्या ज्या सेल्स आहेत याच्या आत, हा तो पोकळ भाग आहे ना, म्हणून यांना फॉलिकल्स म्हणतात. हे फॉलिकल्स तयार होतात आणि या फॉलिकल्सला आपण म्हणतो प्रीमॉर्डियल फॉलिकल्स. आता या सेल्सचं नाव बदललं, प्रीमॉर्डियल फॉलिकल. म्हणजे ह्या ज्या सेल्स होत्या ज्यांची डिव्हिजन स्टॉप केली गेलेली होती, त्या डिव्हिजन त्यांची मियोसिस पूर्ण कंप्लीट नाही होऊ दिलं, त्या सेल्सनी आजूबाजूला काय बनवून टाकलं बाळांनो, त्यांच्या आजूबाजूला या सेल्सचं एक स्ट्रक्चर बनवून टाकलं. नाउ दे विल बी कॉल्ड ॲज प्रीमॉर्डियल फॉलिकल. समजलं का सगळ्यांना? या सेल्सला आपण काय नाव देतोय आता? प्रीमॉर्डियल फॉलिकल्स. प्रीमॉर्डियल फॉलिकल्स नंतर यांची डेव्हलपमेंट होते. हे प्रीमॉर्डियल फॉलिकल्स ची डेव्हलपमेंट होते, नंतर बनतात हे प्रायमरी फॉलिकल्स. हे बनतात प्रायमरी फॉलिकल्स. प्रीमॉर्डियलची डेव्हलपमेंट झाल्यानंतर जे बनतात त्यांना आपण काय म्हणतो? प्रायमरी फॉलिकल्स. आता एनसीईआरटी ची एक एक लाईन आपण नीट समजून लिहितोय बघा, नीट लक्ष द्या. पुन्हा स्टार्ट पासून वाचतो, नीट लक्ष. Of formation of mature female gamete is called oogenesis, which is markedly different from spermatogenesis. Oogenesis is initiated during the embryonic development stage when a couple of million of gametes, mother cells, oogonia, are, आता female gamete ला आपण काय म्हणतो? oogonia, are formed within each fetal ovary. No more oogonia are formed and added after birth. These cells start division and enter into prophase 1 of meiotic division and get temporarily arrested at the stage. The layer of granulosa cells चा अर्थ होतो याच्या आजूबाजूला ज्या सेल्स असतात ना, याच्या आजूबाजूला ज्या इथे एपिथेलियल सेल्स ज्या असतात, इथे एपिथेलियल सेल्स असतात, या एपिथेलियल सेल्स याच्या आजूबाजूला जेव्हा चिकटतील तेव्हा त्यांना आपण म्हणतो ग्रॅन्युलोसा सेल्स. एपिथेलियल सेल्स, these cells start division and enter in the prophase first of meiotic division and get temporarily arrested at the stage called primary oocyte. Each primary oocyte then gets surrounded by a layer of granulosa cells, then are called primary follicles. फिगर 3.7 नीट लक्ष द्यायचंय तुम्हाला. म्हणजे प्रायमरी फॉलिकल, इथे मी तुम्हाला फ्लो चार्ट लिहून देतो म्हणजे गडबड नाही होणार तुमची. थोडस बेटा हे कॉम्प्लेक्स असतं मेलच्या ह्याच्यापेक्षा. सगळ्यात आधी प्रीमॉर्डियल फॉलिकल्स. प्रीमॉर्डियल फॉलिकल्स डेव्हलप होतील, प्रायमरी फॉलिकल्स बनवतील. प्रायमरी फॉलिकल्स पासून सेकंडरी फॉलिकल्स बनतील. सेकंडरी फॉलिकल्स पासून टर्शियरी फॉलिकल्स बनतील. कसं बनतात सगळं मी समजून सांगणार आहे, घाबरायचं नाही. टर्शियरी फॉलिकल्स मधून ग्राफियन फॉलिकल बनतील. एकच बनतो हा शेवटी, हे सगळे एक एकच असतात. ग्राफियन फॉलिकल रप्चर फुटतो on the day of ovulation and release one secondary oocyte. ही फायनल स्टेज आहे बेटा. या ओव्हरीमध्ये सगळ्या गोष्टी घडत जाणार आहेत. तर प्रीमॉर्डियल फॉलिकल्स बनवतील प्रायमरी फॉलिकल्स, नंतर त्याच्यापासून ग्रो करतील सेकंडरी फॉलिकल्स, मग टर्शियरी, मग ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन हे सायंटिस्टचं नाव आहे, स्पेलिंग काळजीपूर्वक लिहा. आणि हे ग्राफियन फॉलिकल्स रप्चर होतील
कोणत्या डेला? ऑन द डे ऑफ ओव्युलेशन, दॅट इज 14th डे फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल अँड रिलीज वन सेकंडरी oocyte. ही गोष्ट तुम्ही फ्लो चार्ट मध्ये लिहून ठेवा. Therefore, at pure, आता इथं लिहिलंय primary follicle, a large number of these follicles degenerate during the phase from birth to puberty. Therefore, at puberty, only 60 to 80,000 primary follicles are left in each ovary. प्रत्येक ओव्हरीमध्ये 60 ते 80,000 शिल्लक राहतात. 60 to 80,000 follicles they remain in each ovary. The primary follicles get surrounded by more layers of granulosa cells and new theca and are called secondary follicles. आता इथे त्यांनी एक दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, ती गोष्ट आपण समजून घेऊया. आता आपल्याला माहिती आहे की या सगळ्या सेल्स मध्ये जसं फॉलिकल्स ऍड होत जातात. आता प्युबर्टी नंतर काय होतं ते इकडच्या भागात आपण समजून घेऊ. आतापर्यंत आपण काय शिकलो ते पहिल्यांदा समजून घेऊ. आम्ही हे समजून घेतलं की ओव्हरी जी असते तिची डेव्हलपमेंट मच अर्लियर इन द एम्ब्रियॉनिक लाईफ सुरू होते. या एम्ब्रियॉनिक ओव्हरी मध्ये लेअर पासून कुठल्याही प्रकारच्या उगवल्या त्या येऊन कुठे चिकटतात, कुठे येतात त्या ओव्हरीच्या आत. त्या ओव्हरीच्या आत आल्यानंतर सुरुवातीला ते काय करतात, त्यांचा नंबर वाढवतात. म्हणजे त्या ज्या जर्म सेल्स आहेत त्या कंटिन्युअसली डिवाइड अँड रिडिवाइड होतात. त्यांचं नाव आता होतं प्रायमरी oocyte. या प्रायमरी oocyte कंटिन्युअसली पहिल्या 6 ते 7 महिन्यापर्यंत जबरदस्त नंबर वाढवतात आणि इतका नंबर वाढतो की ऍट द टाइम ऑफ बर्थ मध्ये एकदा खूप पीक पिरियड येतो. 7व्या महिन्यापर्यंत काही बुक्स मध्ये दिलेले की 7 मिलियन पर्यंत जातात. पण आपल्याला ते लक्षात नाही ठेवायचं, बर्थच्या वेळेला हे जे फिमेल बेबी जन्माला येतं त्याच्या जन्माच्या वेळेपर्यंत जवळजवळ 2 मिलियनच्या आसपास असतात. या 2 मिलियनचे नंतर नंबर कमी होत जातो. तुम्हाला माहिती आहे की लगेच ही जी सेल जी प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे oocyte आहे, ती प्रायमरी oocyte लगेच मियोसिस फर्स्ट मध्ये एंट्री करते. मियोसिस फर्स्ट मध्ये एंट्री केल्यानंतर तिला प्रोफेज फर्स्ट मध्ये डिप्लोथिन स्टेज मध्ये अरेस्ट केलं जातं आणि तिथे स्टॉप केलं जातं. त्यावेळेला जे स्ट्रक्चर बनतं त्यांना आपण म्हणतो प्रिमॉर्डियल फॉलिकल्स. हे प्रिमॉर्डियल फॉलिकल्स जे असतात ते प्रिमॉर्डियल फॉलिकल्स नंतर कन्वर्ट होतात ओव्हर द पिरियड. ह्या प्युबर्टी पर्यंतच्या पिरियड मध्ये ते कन्वर्ट होतात प्रायमरी फॉलिकल्स मध्ये. आणि हे प्रायमरी फॉलिकल्स म्हणण्याचं कारण असं आहे की त्यांच्या आजूबाजूला ग्रॅन्युलोजा सेल्स किंवा ज्यांना मी एपिथेलियल सेल्स जे असतो त्या सेल्सला नंतर आपण ग्रॅन्युलोजा सेल्स म्हणतो. हे ग्रॅन्युलोजा सेल्सचं कव्हरिंग तयार करतात म्हणून त्यांना आपण फॉलिकल्स म्हणायला लागतो. हे फॉलिकल्स ऍज इट इज स्टोर असतात टिल द एज ऑफ प्युबर्टी. ऍट द एज ऑफ 12 to 13 जेव्हापासून मेन्स्ट्रुएशन सुरू होतं त्या वेळेपर्यंत ते तशाच राहतात. त्याच्यानंतर मग त्यांच्यामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होते. आता कसं होतात काय होतात ते तुम्हाला सांगतो. आता होतं काय, एक फिमेल जी 13 इयर्सचं एज अटेंड करते, 13 इयर्सचं एज अटेंड केलं तिने आणि तिची नॉर्मल डेव्हलपमेंट होते. आपण असं समजू की तिच्या चांगल्या घरामध्ये खायला प्यायला व्यवस्थित तिची डेव्हलपमेंट, फिजिकल डेव्हलपमेंट जी आहे ती फिजिकल डेव्हलपमेंट प्रॉपर होते. आणि अशी प्रॉपर डेव्हलपमेंट होत असलेली जी फिमेल आहे बाळांनो, ही फिमेल तिच्यामध्ये मेन्स्ट्रुएशन स्टार्ट होतं, पाळी यायला लागते. त्याच वेळेला तिच्यामध्ये SSC म्हणजे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स पण डेव्हलप व्हायला लागतात. आपल्याला सगळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स माहिती आहेत
फिमेल मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट असेल, जर लिहिले नसतील तर लिहून ठेवा, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट असेल. त्याच्यानंतर शार्पनेस ऑफ व्हॉइस असेल, व्हॉइस शार्प होतो फिमेल्सचा. ब्रॉडनिंग ऑफ पेल्विस होतं, ब्रॉडनिंग ऑफ पेल्विस. जसं मेल्स मध्ये शोल्डरची ग्रोथ होते तसं फिमेल्स मध्ये पेल्विसची ग्रोथ होते, पेल्विसची साईज वाढते. त्यामुळे मेल आणि फिमेल पेल्विसच्या साईज मध्ये फरक असतो. पेल्विसची साईज वाढते. त्याच्यानंतर ऍक्झियल अँड प्युबिक हेअर्स. ऍक्झियल म्हणजे बगलामध्ये आणि प्युबिक हेअर्स म्हणजे जेनायटल पार्ट्सवर हेअरची ग्रोथ होते. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ व्हल्वा. व्हल्वा काल शब्द मी सांगायचा राहिला. व्हल्वा शब्दाचा अर्थ होतो VULVA. व्हल्वा शब्दाचा अर्थ होतो एक्सटर्नल जेनायटल्स इन फिमेल, दॅट इज कॉल्ड ॲज व्हल्वा. म्हणजे त्याच्यात सगळे मी जे काल एक्सप्लेन केलेले सगळे पार्ट्स आहेत. मॉन्स प्युबिस, लॅबिया मेजोरा, लॅबिया मायनोरा, त्याच्यानंतर क्लायटोरिस, त्याच्यानंतर वेस्टिब्युलर पार्ट जो असेल तो, हे सगळ्यांची प्रॉपर डेव्हलपमेंट होते. त्या पार्टचं डार्कनिंग होतं, हिअरिंग होतं. हे सगळे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स फिमेल्स मध्ये डेव्हलप होतात. पण हे डेव्हलप होण्याच्या आधीची जी स्टेप आहे ती आपण याच्या आधी शिकलोय, फक्त मी ती रिकॉल करतो, बघा तुम्हाला लगेच आठवेल. हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स तेव्हा यायला सुरुवात होतात जेव्हा मेन्स्ट्रुएशन होतं. पण मेन्स्ट्रुएशन का होतं ते आपण समजून घेऊ, किंवा मेन्स्ट्रुएशनची बेसिक फिजिओलॉजी आपण समजून घेऊ. बघा कसं होतं. सगळ्यात आधी काय होईल, as soon as that female attains the age of 12, 13, 14, whatever it may be, it is vary from person to person आणि region to region. तर सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे काय सिक्रीट केलं जाईल, GnRH. हे GnRH ऍज युजल ऍक्ट कुठे करेल, अँटेरियर पिट्युटरीवर. कुठे ऍक्ट करेल बाळांनो, अँटेरियर पिट्युटरीवर. अँटेरियर पिट्युटरी नंतर हे ऍक्ट करेल, हे रिलीज करेल FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन. या दोघांच्या एकत्रित ऍक्शन, या दोन्ही हॉर्मोनची ऍक्शन कशावर होईल, ओव्हरीजवर होईल. या ओव्हरीज मध्ये प्रोड्यूस केलं जाईल इस्ट्रोजेन आणि स्मॉल अमाऊंट ऑफ प्रोजेस्टेरॉन. आणि हे दोन्ही हॉर्मोन्स जेव्हा प्रोड्यूस केले जातील, तेव्हा आपल्याला काय दिसायला लागतात, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आणि मेन्स्ट्रुएशन व्हायला सुरुवात होते. मेन्स्ट्रुएशन का होतो, मेन्स्ट्रुएशनची फिजिओलॉजी आपल्याला एकदम डिटेल समजून घ्यायची. दिस इज द फ्लो चार्ट. हा एक फ्लो चार्ट काढा, मग आपण बघूया पुढे. इथपर्यंत कळलंय ना सगळ्यांना? इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही ना? मला थंब पाठवत जा जर क्लिअर असेल ना. बोलण्याच्या ऐवजी ज्या मुलांना क्लिअर झालं असेल किंवा ज्यांना क्वेश्चन असेल त्यांनी क्वेश्चन पाठवा, किंवा ज्यांना क्वेश्चन नसेल, क्लिअर असेल त्यांनी थंब पाठवा. बरं, बघू कोणाला थंब पाठवता येतो का. कम ऑन. येस, गायत्रीने बघा एका झटक्यात पाठवलं. गायत्री सातभाई. ओके, आय होप हा पार्ट तुमचा क्लिअर झाला असेल. आता कशा पद्धतीने इफेक्ट होतो आणि त्याचे काय काय परिणाम होतात ते आपल्याला समजून घ्यायचं. नीट लक्ष देऊ आपण. आता प्युबर्टी नंतरची जी परिस्थिती आहे ते आपल्याला समजून घ्यायची. आता एक गोष्ट आपण ही डोक्यात घेऊन चाललोय की आपली जी सेल आहे, ही
सुरुवातीची जी प्रायमरी साईट आहे ती साईट, त्या साईटने एंट्री केलेली आहे कशात, मिओसिस मध्ये एंट्री केलेली आहे, अजून ती कंप्लीट झालेली नाहीये ही गोष्ट, अजून ती अरेस्टेड स्टेजला आहे, ही सगळ्यांना आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता या ठिकाणी या सेल्स मध्ये इथे आता ओव्हरीचं परत मी स्ट्रक्चर काढतो. ही जी ओव्हरी आहे बाळांनो, आपल्या बघा टेक्स्ट बुक मध्ये दिलेली आहे, सगळ्यांनी जर बघितलं तर तुम्हाला दिसेल ती. ही जी ओव्हरी आहे अशा पद्धतीने दाखवलेली. आता हा आउटर पोर्शन जो आहे, हा आउटर पोर्शन दॅट इज कॉर्टेक्स. इनर पोर्शन जो आहे इथे ब्लड वेसल्स असतील, या इनर पोर्शन मध्ये इथून ब्लड वेसल्स असतील. या ठिकाणी हे जे प्रायमरी फॉलिकल्स आहेत, आता पूर्ण मी स्टोरी समजून सांगतो, नंतर आपण त्याच्या डिटेलमध्ये जाऊ. हे खूप सारे बाळांना प्रायमरी फॉलिकल्स असतात. या प्रायमरी फॉलिकल्स जे असतात, ह्या फॉलिकल्स मध्ये जसं FSH आणि LH सिक्रीट व्हायला लागतं, म्हणजे GnRH च्या इफेक्ट मध्ये, त्यावेळेला यांच्यातल्या सगळ्यांमध्ये ग्रोथ सुरू होते, पण याच्यातलं एकच जे असतं, याच्यातलं एकच जास्त ग्रो करतं आणि याच्या आजूबाजूला ग्रॅन्युलोजा सेल्सचा लेअर वाढत वाढत जातो. या ग्रॅन्युलोजा सेल्स ज्या असतात बाळांनो, याच्या इफेक्ट नंतर या सेल्स, याच्या आत काय आहे, दिस इज आवर प्रायमरी, ही जी प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे. आता हिच्या नंतर हिच्यामध्ये जी अरेस्टेड स्टेज होती, नीट लक्ष द्या, ही जी अरेस्टेड स्टेज होती, ती अरेस्टेड स्टेज ऍक्टिव्ह होते आणि ही जी सेल आहे, या सेल मध्ये बाळांनो, ही जी सेल आहे, ही सेल कंप्लीट मिओसिस फर्स्ट कंप्लीट करते. काय करते, मिओसिस फर्स्ट कंप्लीट करते. आणि इथे मिओसिस फर्स्ट कंप्लीट केल्यानंतर, म्हणजे आता इथे लक्ष द्या, इथे याच्याशी पॅरलल दाखवतो. समजा ही इनिशियल स्टेज, हिने ग्रो केलं, ही बनली प्रायमरी, दिस इज उगोनियम. ही काय, उगोनियम. उगोनियम डिफरन्शिएट झाली, बनली प्रायमरी, शॉर्ट मध्ये लिहितो प्रायमरी साइट. या प्रायमरी साइट ने आता काय करेल, प्रायमरी साइट अरेस्ट केली गेलेली आहे. अरेस्ट झाल्यानंतर ऍज सून ऍज दिस हॉर्मोन्स दे ऍक्ट ऑन दिस सेल्स, तर इथे काय बनली होती, ही प्रायमरी फॉलिकल बनली होती. त्या प्रायमरी फॉलिकल मध्ये आता काय होईल, की जी मिओसिस फर्स्ट आहे ती कंप्लीट केली जाईल. आणि मिओसिस फर्स्ट कंप्लीट केल्यानंतर एक मोठी सेल तयार होईल आणि एक छोटी सेल तयार. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता मिओसिस फर्स्ट झाल्यामुळे की प्रायमरी फॉलिकल कडे दिस वॉज 2n, दिस वॉज 2n, दिस वॉज 2n, पण आता इथे एक n आणि इथे एक दुसरी n. इथे काय झालं, सायटोकायनेसिस जे झालं ते अनइक्वल झालं बाळा, नीट लक्ष द्या. या मिओसिस फर्स्ट प्रायमरी फॉलिकल जेव्हा डेव्हलप झालं, तेव्हा इथे काय झालं, मिओसिस फर्स्ट कंप्लीट केली गेली आणि एक मोठी सेल तयार झाली आणि एक छोटी सेल तयार झाली. जी दुसरी छोटी सेल तयार झाली तिला म्हणतात पोलर बॉडी. आणि ही जी तयार झाली हिला आपण नाव देतो सेकंडरी ओसाइट. हिला काय नाव देतो आपण, सेकंडरी ओसाइट. येत आहे तुमच्या लक्षात सगळ्यांच्या, ही गोष्ट लक्षात येते का, ही सांगा बरं मला. कम ऑन. Yes, sir. Yes, sir. आता आफ्टर प्युबर्टी ही सुरुवात झालेली आहे. प्युबर्टी नंतर ज्या वेळेला मेन्स्ट्रुएशन सुरू झालं, ज्या वेळेला एक सेल ग्रो करायला लागली, त्या वेळेला ही जी अरेस्टेड स्टेज होती, फक्त एका सेल, नॉट टॉकिंग अबाउट ऑल द सेल, आता जी ग्रो करायला सुरुवात झाली तिच्यामध्ये आज काय तयार झाली, आता सेकंडरी ओसाइट तयार झाली. आणि एक छोटीशी
डिजेनरेटिंग बॉडी तयार झाली, हिला म्हणतात पोलर बॉडी. यांच्यामध्ये जेनेटिक कंपोजिशन एकसारखं आहे. हिच्याकडे पण एन नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत, हिच्याकडे पण एन नंबर ऑफ क्रोमोझोम्स. फक्त ह्या सेलकडे जास्त सायटोप्लाझम आहे. ओवा असल्यामुळे याला आपण उप्लाझम म्हणतो. यांच्यामध्ये काय जास्त असेल बाळांनो? उप्लाझम असेल. आता इथे तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. जेवढे फिमेल एग्ज असतात बाळांना, जेवढे फिमेल एग्ज असतात, हे सगळे फिमेल एग्ज ह्युमन बिंग मध्ये इंट्रायुटेराइन डेव्हलपमेंट असल्यामुळे हे मायक्रोस्कोपिक आहे. पण बाकीच्या फिमेल बॉडीज मध्ये एग जे असतात ते बऱ्यापैकी मोठं असतं, कारण तिथं पूर्ण एम्ब्रियोची डेव्हलपमेंट त्या एगच्या आत होत असते. आपल्या बॉडीमध्ये त्या एम्ब्रियोची डेव्हलपमेंट इंट्रायुटेराइन असते. आपण कोणते मॅमल्स आहोत? वी आर नॉट एग लेईंग मॅमल्स, वी आर प्लासेंटल मॅमल्स. आपल्यामध्ये प्लासेंटाची डेव्हलपमेंट होते. आणि आपल्यामध्ये यंग वन्स जे असतात ते डायरेक्टली डिलिव्हर्ड, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, आपण शिकलो ना पहिले बोला बोला, बरोबर येत आहे तुम्हाला? काय म्हणता? येस, वी आर विव्हिपॅरस. विव्हिपॅरस. जे ओव्हिपॅरस असतात त्यांच्यामध्ये एग्स मोठी असतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची. लक्षात ठेवायचं आहे की आपल्यामध्ये जो एग जो असेल तो एक मायक्रोस्कोपिक असेल, मायक्रोस्कोपिक असतो. आणि हा जो एग असतो याच्यामध्ये तरी सुद्धा स्पर्मकडे बिलकुल सायटोप्लाझम नसतो बाळांना. स्पर्मकडे निग्लिजिबल म्हटलं तरी चालेल, निग्लिजिबल अमाऊंट मध्ये सायटोप्लाझम असतो. स्पर्मचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नसतं. स्पर्मकडे एक गोष्ट महत्वाची असते की स्पर्मकडे फक्त क्रोमोझोमल नंबर जो असतो तो स्टेबल असतो. एन नंबर ऑफ क्रोमोझोम म्हणजे एक सेट क्रोमोझोमचा असतो. ही गोष्ट आता डोक्यात ठेवून घ्या की एक सेट जो असेल क्रोमोझोमचा तो एक सेट क्रोमोझोमचा त्या स्पर्मकडे असेल. म्हणजेच ही जी सेल, ही जी मोठी सेल आहे सेकंडरी oocyte आहे, ही सेकंडरी oocyte जेव्हा फर्टिलाइज केली जाईल, ही सेकंडरी oocyte जेव्हा फर्टिलाइज केली जाईल बाळांनो, तेव्हा ही काय बनेल? हिच्यात ही बनेल झायगोट. आणि हे जे झायगोट असेल, आता झायगोट म्हटलं की 2n स्ट्रक्चर झालं. या झायगोट मध्ये बाळांनो, या झायगोटची डेव्हलप घडवून आणण्यासाठी इथे अनइक्वल डिव्हिजन झालेली आहे. म्हणजे एक सेल मोठी तयार झाली, एक सेल छोटी. आता असं का झालं? कारण दिस इज द मॅनेजमेंट ऑफ नेचर. देवाचं, नेचरचं मॅनेजमेंट आहे. कारण विचार करा, जर मिओसिस प्रॉपर झालं असतं तर एका मिओसिस मध्ये समजा एक 2n सेल आहे आणि हिने जर इक्वल डिव्हिजन केले असते, जसे स्पर्म्स डिवाइड झाले, तर प्रत्येक सेलकडे जर इक्वल नंबर ऑफ सायटोप्लाझम आला असता तर हे चारही फर्टिलाइज झाल्या. या चारही जर फर्टिलाइज झाल्या असतात तर वेदर इट इज गोइंग टू सपोर्टेड बाय दॅट युटेरस ऑफ द मदर, नॉट पॉसिबल. कारण याचं रिझन सांगतो. याचं रिझन असं आहे बाळांनो की जोपर्यंत माणूस हाताचाही वापर आणि पायाचाही वापर चालण्यासाठी करत होता तेव्हा त्याच्या युटेरसला सपोर्ट करत होती ती सिस्टीम. जेव्हापासून आपण बायपेडल मुवमेंट सुरू केली, 2 पायावर चालायला लागलो, तेव्हा त्या युटेरसची कंडिशन जी होती ते आपल्याला माहिती आहे की युटेरस असा बेंड पोर्शन आहे. आणि त्या युटेरस मध्ये आता युटेरस त्याच्या खाली काय आहे तुम्ही विचार करा. त्याच्या खाली काय आहे? इमिजिएटली युरिनरी ब्लॅडर आहे. जर विचार करा एकापेक्षा जास्त बेबी एका वेळेला डेव्हलप व्हायला लागले, इमॅजिन करा फक्त एकापेक्षा जास्त बेबी जर त्याच्यामध्ये 4 बेबी 5 बेबी जर डेव्हलप व्हायला लागले, 4 आपण नॉर्मली एकच धरू की एकच डेव्हलप होते म्हणून आपण एक धरू की 4 बेबी डेव्हलप झाले, तर 4 बेबीला सपोर्ट करण्यासाठी ना तेवढं मोठं ब्रॉड पेल्विस आहे ना तेवढं मोठं हे काय म्हणू त्याला युटेरस सपोर्टिंग आहे. याचा प्रेशर जर त्याच्यावर आला युरिनरी ब्लॅडरवर तर युरिनरी ब्लॅडर मध्ये युरिन जाणारच नाही. म्हणजे प्रत्येक ड्रॉप जे युरिन तिथं जमा होतं ते डायरेक्ट बाहेरच जात जाईल. इट इज नॉट गुड फॉर दॅट फिमेल. इट इज नॉट पॉसिबल. म्हणून नेचरने त्याला रिग्रेस करून टाकला. आता इथं काय झालं नीट लक्षात घ्या. अनइक्वल डिव्हिजन झाली. पहिली डिव्हिजन कशी झाली? एक मोठी सेल तयार झाली, तिला नाव दिलं आपण सेकंडरी oocyte, आणि दुसरी जी सेल झाली तिचं नाव दिलं पोलर बॉडी.
आजपर्यंत आपल्या एनसीईआरटी मध्ये एक गोष्ट सांगितलेली, ही जी पोलर बॉडी तयार होते हिचं नेमकं काय होतं अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही. असं मानलं जातं, सायंटिस्ट लोक मानतात की ही आपोआप डिजनरेट होते. आता हिची डिव्हिजन बाकी आहे. काहीची डिव्हिजन कम्प्लीट झाली, कोण सांगतं मला? कमा हिची डिव्हिजन झाली का? हिची डिव्हिजन कम्प्लीट झाली का बाकी आहे अजून? कोण सांगतं? इनकम्प्लीट सेकंडरी oocyte बद्दल. कंप्लीट आहे. इनकम्प्लीट है. इनकम्प्लीट आहे. का बरं इनकम्प्लीट आहे बाळांनो? कोण सांगतं करेक्ट रिझन त्याचं? कम ऑन फास्ट. सोनल विचार करून सांग. राधिका? येस सर, आहे ना. हा, इतकी कंप्लीट झाली का डेव्हलपमेंट? अनन्या, क्या इसकी डेवलपमेंट हो नो गई? सर. Its development occurred at puberty. अरे बरोबर आहे. अनन्या इज सेइंग नो. येस, शी इज राईट. आता ही जी सेकंडरी oocyte आहे बाळांनो, ही सेकंडरी oocyte ची जेव्हा फर्दर डेव्हलपमेंट होईल हिच्यापासून दोन तयार होतील ना. दोन तयार होतील ना. मियोसिस 1च झालेलं आहे ना बाळांनो. एक गोष्ट लक्षात घ्या ना तुम्ही. इथं काय झालं, मियोसिस 1 होऊन स्टॉप झालेलं आहे ना. म्हणजे हिची डेव्हलपमेंट होत 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 मियोसिस 1 पर्यंतच आलेलं आहे. मियोसिस सेकंड इज रिमेंड. कारण मियोसिस सेकंड झाल्याशिवाय आपण कम्प्लीट मियोसिस झाला असं म्हणूया का? बोला. म्हणू शकतो No, sir. का? नहीं. आता ही जी पोलर बॉडी आहे, काही सायंटिस्ट लोकांचं म्हणणं आहे की पोलर बॉडी पुढे पुढे ही जी पोलर बॉडी ही पुन्हा डिवाइड करते आणि दोन पोलर बॉडीज बनवते. आता हिच्याकडेच नाहीये काही सायटोप्लाझम, तर हे पण आणखी छोट्या छोट्या दोन सेल्स तयार होतात. आणि ही जी सेकंडरी oocyte आहे, ही सेकंडरी oocyte बाळांनो, ही सेकंडरी oocyte रिलीज केली जाते. आता नीट लक्ष द्या. हे झालंय. ही जी स्टेप आहे, या स्टेप नंतर दिस इज प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकल मध्ये हॉर्मोन कंटिन्युअस रिलीज होत जात आहे आणि हे हॉर्मोन या सेल्स आजूबाजूचे लेअर बनवत चाललेले आहेत आणि याची साईज ग्रो होत जाते. लिसन व्हेरी केअरफुली. याच्या आत काय आहे? सेकंडरी oocyte. आता सेकंडरी oocyte जी आहे ती सेकंडरी oocyte आहे आणि दिस इज सेकंडरी फॉलिकल. याच्यामध्ये साईज वाढत जाईल आणि याच्या आत बसलेला आहे सेकंडरी oocyte. त्याच्यानंतर टर्शियरी होईल. थोडंसं आतल्या बाजूला दाखवतो कारण जास्त जागा नाही पूर्ण. दिस इज टर्शियरी. त्या टर्शियरीच्या ज्या वेळेला ह्या सेल्स आजूबाजूला ग्रो करायला लागतात तर यांच्यामध्ये एक कॅव्हिटी डेव्हलप होते. याच्या बाजूला अशी एक कॅव्हिटी डेव्हलप होते आणि इथे दोन प्रकारच्या सेल्स तयार होतात. हे सगळं एका बाजूला टाकलं जातं. हे सगळं एका बाजूला जातं आणि याच्यावर भरपूर साऱ्या सेल्स डेव्हलप व्हायला. ही जी कॅव्हिटी असते ही टर्शियरी मध्ये इरेग्युलर असते आणि नंतर प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल, टर्शियरी फॉलिकल आणि मग टर्शियरी फॉलिकल नंतर जेव्हा फुल ही कॅव्हिटी पूर्ण तयार होते तेव्हा त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो ग्राफियन फॉलिकल. या ग्राफियन फॉलिकल मध्ये बघा कसं स्ट्रक्चर असतं. उद्या एकदम डिटेल शिकवणार आहे, तुम्हाला घाबरू नका. तर याच्या आतलं जे स्ट्रक्चर असतं बाळांनो, हे स्ट्रक्चर अशा एका बाजूला ही oocyte शिफ्ट होते. तिच्या आजूबाजूला ह्या अशा ज्या ग्रॅन्युलोजा सेल सुरुवातीला होत्या त्या तिच्या आजूबाजूला असतात आणि दिस कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज अँट्रम. आणि आता ह्या फॉलिकलचं नाव आहे ग्राफियन फॉलिकल. आणि ग्राफियन फॉलिकल बरोबर 14व्या दिवशी इथे हे रप्चर होतं, हे फुटतं आणि याच्यातली ही जी सेल आहे, ही यातली जी सेल आहे ही रिलीज केली जाते. ही जेव्हा रिलीज केली जाते बाळांनो, ही जेव्हा रिलीज केली जाते इथे ब्लिडिंग होतं. इथे ब्लिडिंग होतं. ही सेकंडरी oocyte. ही सेकंडरी oocyte जेव्हा आता इथे दाखवतो तुम्हाला, एक स्टोरी सारखं सगळं समजून सांगतो, मग आपण उद्या डिटेलमध्ये जाणार आहोत. आता ही सेकंडरी oocyte इथं रिलीज झाली. सेकंडरी oocyte बाळांनो ही रिलीज झाली आणि ही सेकंडरी oocyte रिलीज झाल्यानंतर ती आली कुठे? ह्या पार्ट मध्ये इथे आली.
इथून रिलीज केली गेली आणि ही इथे आली. इथे ऑस्टिया असतो, ओपनिंग असतं, इथे आली. ही आल्यानंतर लेट से इकून त्याच वेळेला जी आय एम टॉकिंग अबाउट ए मॅरिड वुमन, या ठिकाणी इथे क्वाइटच झाला आणि इथे स्पर्म, या ठिकाणी इथे स्पर्म आला. इथे भरपूर सारे स्पर्म्स येतील. जो योग्य स्पर्म असेल तो स्पर्म, जसं ह्या स्पर्म ज्या स्पर्मचं हेड या सेकंडरी oocyteला टच करेल, तर इथे या ठिकाणी टच केल्यानंतर ही सेकंडरी oocyte जी आहे, ही सेकंडरी oocyte जी आहे, इट विल कम्प्लीट आफ्टर फर्टिलायझेशन. इथे लिहून ठेवा, आफ्टर फर्टिलायझेशन it will complete meiosis 2 कंप्लीट करेल. आणि आता ही जी आहे हिचं फर्टिलायझेशन झालेलंच आहे ऑलरेडी. हिच्यापासून एक दुसरी पोलर बॉडी तयार होईल. दिस इज कॉल्ड एज सेकंड पोलर बॉडी तयार होईल आणि हिची डेव्हलपमेंट आता सुरू होईल. मग आता हिचं कन्व्हर्जन कशात झालं, इथे जशी याच्या आत इथपर्यंत स्पर्म पोचला, आता इथे ही कशी झाली 2n and now it has became, it is fertilized now it will be called as zygote. आणि ह्या झायगोट मध्ये नंतर डेव्हलपमेंट सुरू होईल, फर्दर डेव्हलपमेंट सुरू होईल. नंतर मग देणाऱ्या स्टेजेस असतील, क्लिवेज होईल, अमक होईल, तमक होईल, ब्लास्टोसिस होईल, हे सगळं पुढे शिकवणार. तर एक गोष्ट एकदम पक्क, मला हे सगळं कन्सेप्ट मागे हेतू काय, माझा हेतू आहे की प्रायमरी फॉलिकल पासून तर ग्राफियन फॉलिकल पर्यंत डेव्हलपमेंट FSH च्या अंडर होते, LH च्या अंडर होते. LH ची लेवल ज्या दिवशी हायएस्ट पीकला पोहोचते त्या दिवशी हे ग्राफियन फॉलिकल रप्चर होत. हे रप्चर झालं की या आतली जी सेल आहे, जिला आपण सेकंडरी oocyte म्हणतोय, ती रिलीज केली जाते. म्हणजे फिमेल मध्ये, पुन्हा एक गोष्ट सांगतो, फिमेल मध्ये ज्याला आपण प्रॉपर ओव्हम म्हणतो, आपल्या सोयीसाठी आपण ओव्हम म्हणतो, बट इट इज नॉट ओव्हम, इट इज ऍक्च्युअली सेकंडरी oocyte. काय बाळांनो, इट इज ऍक्च्युअली सेकंडरी oocyte. ही गोष्ट कळली का? उद्या एक स्टेप पुन्हा इथपर्यंत समजलं का? आता हे जे इथून जर हा पार्ट निघून गेला, तर हा जो मागचा जो भाग आहे, हा मागचा भाग, हा भाग ओव्हर द पिरियड, म्हणजे हा नंतर इकडे येतो. हा पार्ट अशा पद्धतीने प्रॉपरली डेव्हलप केला जातो इथे. आणि हा वाट बघतो पुढचे 10 दिवसापर्यंत. याची साईज ग्रो करते. याची साईज बाळांनो ग्रो करते आणि इट विल बी कन्व्हर्टेड इनटू, बोला ज्या मुलांनी वाचलं असेल याच्या आधीचं लेक्चर त्यांना कळेल, कॉर्पस ल्युटियम. क्या बात है, व्हेरी गुड. इट विल डेव्हलप इनटू कॉर्पस ल्युटियम. आणि कॉर्पस ल्युटियम, हे जे कॉर्पस ल्युटियम आहे बेटा, नाव इट इज कॉल्ड एज कॉर्पस, URPUS, कॉर्पस ल्युटियम. हे येलो दिसतं म्हणून याचं नाव ल्युटियम आहे. हे कॉर्पस ल्युटियम जे बाळांनो, हे कॉर्पस ल्युटियम 10 दिवसापर्यंत जवळजवळ तसंच राहतं. आणि हे इट बिकम्स टेम्पररी, दिस कॉर्पस ल्युटियम बिकम्स टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड. इट फंक्शन्स एज ए टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड. आणि हे काय करतं, 3 प्रकारचे हॉर्मोन सिक्रेट करतं. सगळ्यात जास्त प्रमाणात सिक्रेट करतं प्रोजेस्टेरॉनला, नंतर हे सिक्रेट करतं इस्ट्रोजनला, आणि तिसरं जे हॉर्मोन सिक्रेट करतं दॅट इज कॉल्ड एज रिलॅक्सिन. हे 2 स्टिरॉइड हॉर्मोन आहेत आणि रिलॅक्सिन इज नॉट ए स्टिरॉइड हॉर्मोन. 10 दिवसापर्यंत हे राहतं. त्याच्यानंतर जर चेंज झाला नाही, म्हणजे फर्टिलायझेशन झालं नसेल, तर ओव्हर द पिरियड इट गेट्स डिजेनरेटेड. आणि नंतर जर तुम्ही एक ओव्हरी कट करून पाहिली तर तुम्हाला हे व्हाईट कलरचे पॅचेस तुम्हाला दिसतील. दीज आर कॉल्ड ॲज कॉर्पस अल्बिकन्स. काय बनून जातं कॉर्पस ल्युटियमचं? कॉर्पस अल्बिकन्स.
कमॉन, हे कळलं का बघा? समजतंय का? ओव्हरीमध्ये कशा कशा पद्धतीने चेंजेस होत 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 जातील ते मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण याची डेव्हलपमेंट उद्या इन डिटेल शिकणार आहोत की कोणत्या स्टेप नंतर कोणत्या दिवशी कशा पद्धतीने. जर वेळ मिळाला, हा 15-20 मिनिटाचा किंवा जास्तीत जास्त अर्धा तासाचा पार्ट आहे. हा पार्ट आज तुम्ही समजून घेतला, याला थोडंसं घरी जाऊन रिवाइज करा. मी पूर्ण प्रोसेस तुम्हाला फ्लो चार्ट मध्ये लिहून देईल उद्या. हा पार्ट एकदा पुन्हा एक्सप्लेन करून देईल. मग आपण काय करू, एक तर स्पर्मचं स्ट्रक्चरचा स्टडी करू, नाहीतर डायरेक्ट आपण मेन्स्ट्रुएशन कसं होतं ते बघू. मेन्स्ट्रुएशनच्या पूर्ण फिजिओलॉजी आपल्याला समजून घ्यावी लागेल. मेन्स्ट्रुएशन मध्ये काय काय चेंज आणि ऍक्च्युअली व्हाय मेन्स्ट्रुएशन ऑकर, दॅट वी आर गोइंग टू स्टडी टुमॉरो. चालेल, थांबायचं या ठिकाणी? हो सर. हो. सर. ओके, थँक्यू.